गुले कुटुंबयाचा की ते म्हणतायत की आम्ही पाणी तर सोडलंय, अन्न त्याग केलंय, पाणी त्याग केलंय, आम्ही मेलोत तरी हरकत नाही, पण संबंधित जे आरोपी आहेत त्या आरोपीला अरेस्ट झाल्याशिवाय आम्ही उपोषण सोडणार नाहीत. एकतर आरोपी गजाआड असतील, नाहीतर आमची अंत्ययात्रा निघल. ही अशी निखारीची भूमिका घुले कुटुंबियाची आहे. उपोषण चालू ठेवायचा काय संबंध येत नाही. आम्हाला जर घुले कुटुंबाला न्याय त्यांनी जर दिला तर उपोषण करायची काही गोडी नाही. पण एक शासनानं समजा ह्याच्यावर दखल घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ह्याची दखल घ्यावी आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसारच काय जी होईल ते होऊ शकतंय. कारण आम्हाला सगळा रोष आमचा मुख्यमंत्र्यावरच आहे. बाकी आरोपींना अटक करेपर्यंत उपोषण काही बंद होणार नाही. पंकजाताई आल्या, धनंजय मुंडे साहेब आले, ते भेटून गेले किंवा भेटून गेल्याच्या नंतर त्यांनी सुद्धा जबान दिली ती किंवा योग्य तपास बघून काय ते आम्ही SP साहेबाला बोलून ह्याचा तपास योग्य लावून आम्ही त्यांच्यावर कारवाई करून जे दोषी असेल त्याला अटक करण्यात येईल. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी विलास घुले यांच्या पत्नीची तब्येत खालावली आणि त्यांना आता शासकीय रुग्णालयामध्ये आरोग्य विभागाकडून त्यांना नेण्यात आलं आहे आणि त्यानंतर ज्या ठिकाणी उपोषण चालू त्याच ठिकाणी घुले कुटुंबियांच्या पाठीशी राहणारे हे सगळे बीडमधील नागरिक माझ्यासोबत आहेत. खरं तर तिसरा दिवस आहे. आज पोलीस महासंचालकांची भेट देखील झाली. नेमकी काय चर्चा झाली अशी काही माहिती समोर आली? नाही, आमचं शिष्टमंडळ गेलं, त्या शिष्टमंडळामध्ये मी देखील होतो आणि DGP सरांची भेट घेतल्यानंतर त्यांना एक निवेदन दिलं. निवेदन दिल्यानंतर DGP सरांचं असं म्हणणं आलं की CIDकडे हा तपास वर्ग केलेला आहे, त्याचे संबंधित आरोपीचे धागेजोरे मिळतात की नाही याच्यावर CID तपास करत आहे आणि ती साखळी जुळली की मी 100% अरेस्ट करणार म्हणून त्यांनी सांगितलं. जे CDR रिपोर्ट जे आहे थोडं अलीकडे, CDR रिपोर्टमध्ये बजरंग सोनवणे यांच्या मुलाचं नाव आहे असं थेट विलास घुलेचा भाऊ जो आहे रमेश तो म्हणतोय. नाही होत, रमेशचं म्हणणं आहे, कारण जे SITचे प्रमुख जे केचे DYSP IPS होते त्यांनी रमेशला ते CDR दाखवले आणि त्या CDRमध्ये यांचं कम्युनिकेशन झालं आहे हे सिद्ध झालं आहे, हे तर सत्य आहे. पण हे होऊन देखील आज या कुटुंबाला उपाशी बसण्याची, आमरण उपोषण करण्याची वेळ आलेली आहे. एक सांगायचा हेतू असा की बीड जिल्ह्याची पोलीस यंत्रणा ठिसूर झाली की काय, हा संभ्रम माणसाच्या मनामध्ये पडत आहे. पोलीस कुठल्याही प्रकारे कारवाई करीत नाही, पोलीस कुठल्याही प्रकारे ठोस आश्वासन देत नाही आणि आश्वासन न दिल्यामुळे या ठिकाणी घुले कुटुंबयाचा की ते म्हणतायत की आम्ही पाणी तर सोडलंय, अन्न त्याग केलंय, पाणी त्याग केलंय, आम्ही मेलोत तरी हरकत नाही, पण संबंधित जे आरोपी आहेत त्या आरोपीला अरेस्ट झाल्याशिवाय आम्ही उपोषण सोडणार नाहीत. एकतर आरोपी गजाआड असतील, नाहीतर आमची अंत्ययात्रा निघल. ही अशी निखारीची भूमिका घुले कुटुंबियाची आहे. तुम्ही कसं पाहताय? जवळपास तिसरा दिवस आहे. विलासच्या पत्नीची तब्येत खालावली, आता तुमच्या समोरच रुग्णालयामध्ये तिला नेण्यात आलं आहे. मात्र तुम्हाला काय वाटतं, उपोषण असंच चालू राहावं जोपर्यंत बजरंग सोनवणे यांच्या मुलावरती कारवाई होत नाही? उपोषण चालू ठेवायचा काय संबंध येत नाही. आम्हाला जर घुले कुटुंबाला न्याय त्यांनी जर दिला तर उपोषण करायची काही गोडी नाही. पण एक शासनानं समजा ह्याच्यावर दखल घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ह्याची दखल घ्यावी आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसारच काय जी होईल ते होऊ शकतंय. कारण आम्हाला सगळा रोष आमचा मुख्यमंत्र्यावरच आहे. बाकीचं इथलं तर समजा काय अधीक्षक असो, पोलीस निरीक्षक असो, ह्यांच्यावर काय कोणी ह्यांची दखल घेत नाही आणि आम्हाला हे रस्त्याला जी पडायची वेळ आली किंवा ह्यांनी दखल न घेतल्यामुळंच आली, तर ही दखल माननीय मुख्यमंत्र्यांनीच घ्यावा. बाकीचा आमचा रोष कुणावर सुद्धा नाही. मुख्यमंत्र्यांचं तुमचं ज्यावेळेस प्रेत पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये ठेवलं होतं, आंदोलन सुरू होतं तुमचं, त्या दरम्यान मुख्यमंत्र्यांचा तुमचा आंदोलनकर्त्यामध्ये संवाद झाला होता. त्यानंतर त्यांनी आश्वासन दिलं होतं की योग्य कारवाई केली, मात्र अद्यापही कारवाई झालेली नाही झालेली. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं तर किंवा योग्य रीतीनं तपास करून जे आरोपी असतील त्यांना अटक करू. तरी आरोपीचं समजा CDR निघून त्यांच्याकडे पुरावे दाखल होऊन सुद्धा ह्यांची चौकशी होऊन ह्यांना अटक होत नाही. आता ह्याच्यामध्ये आम्ही करावं काय हेच आम्हाला कळना. तुमची काय प्रतिक्रिया? खरं तर तिसरा दिवस आहे, तब्येत खालावतीये.
तुम्ही त्या कुटुंबाच्या पाठीशी आहेत. वाटतंय हे उपोषण असंच चालू राहावं की माघार घ्यावं? आरोपींना अटक करेपर्यंत उपोषण काही बंद होणार नाही. हा नेमकं दबाव कुणाचा आहे? पोलीस प्रशासन बऱ्याच आतापर्यंत तुम्ही केस पाहिले असतील, मात्र या केसमध्ये गुन्हा दाखल होत नाही. हा खासदारांचा मुलगा त्याच्यामध्ये समावेश आहे त्याचा, मग त्यांचाच दबाव असणार ना, दुसरा कुणाचा दबाव आहे त्यांच्यावर? बाकी खरं तर मंत्री पंकजा मुंडे आहेत, धनंजय मुंडे आहेत, बाकी बरेच आमदार आहेत, नमिता मुंदडा आहेत, ज्या केजमधून विलास घुले येतात, त्यांचं कुटुंब येतात. मात्र त्यांच्यासोबत काही चर्चा वगैरे झाली किंवा या माध्यमातून तुमची काही मागणी वगैरे त्यांच्याकडे असणार आहे? हो, पंकजाताई आल्या, धनंजय मुंडे साहेब आले, ते भेटून गेले किंवा भेटून गेल्याच्या नंतर त्यांनी सुद्धा जबान दिली ती किंवा योग्य तपास बघून काय ते आम्ही SP साहेबाला बोलून ह्याचा तपास योग्य लावून आम्ही त्यांच्यावर कारवाई करून जे दोषी असेल त्याला अटक करण्यात येईल. खरं तर हा मुद्दा जे आहे, ज्यावेळेस पावसाळी अधिवेशन सुरू होतं ते अधिवेशनामध्ये देखील गाजला, मात्र त्या दरम्यान असं अपेक्षित होतं किंवा कारवाई होईल म्हणून? त्यावेळेस आम्हाला अपेक्षा होती किंवा हा मुलगा अटक होईल आणि अटक झाल्याच्या नंतर काय ह्याच्यामध्ये तपास निष्पन्न होऊन काय ते त्याचा निकाल लागल, पण शेवटी अटक ते झालाच नाही. खरं तर धन्यवाद. त्या ठिकाणी येत असलेल्या प्रतिक्रिया. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. खरं तर आता विलास घुलेंच्या पत्नीची तब्येत खालावली, तिला शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आले. आणखीन काही नवीन अपडेट्स या उपोषण स्थळावरून मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र या घुले कुटुंबियांच्या पाठीशी आता बीडकर मोठ्या प्रमाणामध्ये उभा राहत असल्याचं देखील पाहायला मिळतंय. कॅमेरामॅनसोबत सूरज मीडिया, बीड.